मी प्रियंका तुमचं स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत कारल्याची भाजी शेअर करणार आहे। तर ही भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल, नक्कीच ही भाजी ट्राय करून बघा। आणि कुठलेही पाहुणे आलेले असू दे किंवा कुठलेही कार्यक्रम असू दे, तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही ही भाजी एक रेसिपी म्हणून, एक मेन्यू म्हणून तुम्ही बनवू शकता। खूप छान लागते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राइब करायला विसरू नका आपल्या चॅनलला। तर चला स्टार्ट करूया रेसिपीला। तर हे लसूण, कोथिंबीर आणि खोबरं घेतलेलं आहे आणि हे शेंगदाणे घेतलेले आहे, हे कारलं घेतलेलं आहे। हे बघ, हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे आहेत कारले। हे कारले याच्यामध्ये आता टाकायचे आहेत। कारल्यांना मिठामध्ये भिजवून ठेवलं होतं एक तासभर, मीठ लावून। तर हे थोडं थोडं भाजून घ्यायचं। तर हे असं कारलं भाजून झालेलं आहे, लालसर एकदम व्यवस्थित भाजायचं, थोडं थोडं घेऊन भाजायचं। आणखीन हे कारलं आपल्याकडे शिल्लक आहे, तर हे अशा पद्धतीने हे कारलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आधी, थोडं थोडं घेऊन। हे कारलं भाजून झालेलं आहे। आता डायरेक्ट ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे, थोडा थोडा कांदा टाकायचा आहे। ही पेस्ट केलेली आहे शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि कोथिंबीरची। तर हे टमाटा पण मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काळं तिखट घातलेलं आहे, काळं तिखट घालून ह्याला भाजायचं आहे व्यवस्थित। हे व्यवस्थित आपण जे बारीक वाटण केलं होतं, तर ते वाटण सुद्धा टाकलेलं आहे, व्यवस्थित हलवलेलं आहे, मिक्स केलेलं आहे त्याला। आणि आता हे झाकून ठेवायचं आहे। ही भाजी तयार झालेली आहे। नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये मला सांगा। बाय, टेक केअर।